नमस्कार मित्रांनो, आजच्या या विशेष आणि अत्यंत महत्त्वाच्या माहितीसत्रात खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आज आपण महाराष्ट्रातील आदिवासी समुदायांचा, विशेषतः वारली आणि गोंड जमातींचा अत्यंत समृद्ध असा कला आणि सांस्कृतिक वारसा उलगडणार आहोत. त्यांचा हक्कांसाठीचा ऐतिहासिक लढा आणि सध्याच्या आधुनिक युगातील वनधन योजनेसारखे सक्षमीकरणाचे प्रयत्न आपण सविस्तर समजावून घेणार आहोत. आणि हो, हा सर्व ऐतिहासिक आणि प्रशासकीय प्रवास आगामी आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण थेट जोडणार आहोत. त्यामुळे परीक्षेत हमखास विचारले जाणारे महत्त्वाचे फॅक्ट्स इथे कव्हर होणार आहेत. चला तर मग सुरू करूया. आजची आपली रूपरेषा अगदीच सोपी आहे. पहिल्यांदा वारली आदिवासी संस्कृती, त्यानंतर ऐतिहासिक आदिवासी चळवळी, मग वनधन योजना आणि सक्षमीकरण, आणि शेवटी आपली सर्वात महत्त्वाची चौकीदार परीक्षेची तयारी. चला तर मग आपल्या पहिल्या विभागापासून सुरुवात करूया. वारली आदिवासी संस्कृती. वारली जमातीचा निसर्गाशी असलेला संबंध किती घट्ट आहे हे त्यांच्या कलेतून अगदी स्पष्टपणे दिसून येतं. त्यांच्या दोन प्रमुख सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणजे वारली चित्रकला आणि तारपा नृत्य. आपल्याला माहितीच असेल की वारली चित्रे ही केवळ भिंतीवरील सजावट नसून ती एक संपूर्ण कथा सांगण्याची पद्धत आहे. यात आदिवासींचं दैनंदिन जीवन, निसर्ग आणि त्यांचे पारंपरिक विधी रेखाटलेले असतात. तर दुसरीकडे तारपा नृत्य हे विशेषतः सुगीच्या हंगामात केलं जातं. तारपा हे बांबूपासून बनवलेलं एक मध्यवर्ती वाद्य असतं, ज्याच्या तालावर सर्वजण एकत्र येऊन हे सुंदर नृत्य करतात. यातली सर्वात भारी आणि मनोरंजक गोष्ट कोणती माहितीये? या कलेतील साधेपणा आणि त्यामागील सखोल अर्थ. लाल मातीच्या पार्श्वभूमीवर तांदुळाच्या पांढऱ्या पिठाने काढलेले त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळे अत्यंत बोलकी असतात. तसेच तारपा नृत्यात लोक एकमेकांचे हात धरून जी वर्तुळाकार किंवा सर्पिलाकार साखळी बनवतात, ती केवळ एक नृत्याची पद्धत नाही, ती समुदायातील एकता आणि सामंजस्य दर्शवते. हीच ती भक्कम सामुदायिक भावना आहे जिने पुढे जाऊन त्यांच्या हक्कांच्या लढायाला एक मोठं बळ दिलं. आणि याच एकतेच्या भावनेतून पुढे काय घडलं? तर आपला दुसरा विभाग, ऐतिहासिक आदिवासी चळवळी. निसर्गाशी असलेली ही खोल नाळ आणि एकतेची भावना, यामुळेच जेव्हा बाहेरील शक्तींनी त्यांच्या जीवनपद्धतीला धोका निर्माण केला, तेव्हा त्यांनी जोरदार लढा दिला. महाराष्ट्रातील आदिवासी चळवळींचा हा कालानुक्रम बघितला तर लक्षात येतं की हा इतिहास खूप जुना आणि प्रेरणादायी आहे. 1857च्या स्वातंत्र्यसंग्रामात गोंडवाना भागात बाबू शेडमाके यांनी दिलेला लढा, 1900च्या दशकातील कातकरी चळवळ, 1945चा वारली उठाव किंवा 1980च्या दशकात जंगल आणि जमिनीच्या अधिकारांसाठी झालेली भिल्ल चळवळ, या सर्व चळवळींचा एकच मुख्य उद्देश होता: स्वतःची जमीन, जंगल संसाधनं आणि सामाजिक समानता मिळवणं. इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे या उठावांमागे आर्थिक पिळवणूक हे खूप मोठं कारण होतं. 1945मध्ये डहाणू तलासरीजवळील झरी गावात वारली जमातीने जमीनदारांच्या शोषणाविरुद्ध संप पुकारला होता. दिवसाला 12 आणे मजुरीची त्यांची न्याय्य मागणी होती. या चळवळीला गोदावरी परुळेकर यांचं मोठं पाठबळ लाभलं होतं. आणि विशेष म्हणजे या लढ्यात वारली महिलांचा सहभाग अत्यंत लक्षणीय होता. ही खरंच एक कौतुकाची बाब आहे. इतिहासात डोकावताना आणखी एक अतिशय महत्त्वाची फॅक्ट समोर येते, जी परीक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत उपयुक्त आहे. 1857च्या स्वातंत्र्य युद्धात गोंड जमातीचे नेते बाबू शेडमाके यांनी चांदा म्हणजेच आजच्या चंद्रपूर जिल्ह्यातून इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकले होते. तुम्हाला माहितीये का, त्यांना यथार्थपणे महाराष्ट्राचे बिरसा मुंडा असंही संबोधलं जातं. आदिवासी नेतृत्वाने स्वातंत्र्य लढ्यात दिलेलं हे योगदान खऱ्या अर्थाने अतुलनीय आहे. आता या ऐतिहासिक संघर्षाकडून आजच्या सक्षमीकरणाकडे वळूया. विभाग 3, वनधन योजना. ऐतिहासिक जमिनीच्या लढ्याकडून आपण आता थेट आधुनिक सरकारी प्रयत्नांकडे आलो आहोत. प्रधानमंत्री वनधन योजनेचा मूळ उद्देश अगदी स्पष्ट आहे. जंगलातून मिळणारे मध, डिंक, औषधी वनस्पती यांसारख्या गौण वनोत्पादनांचे संकलन आदिवासी बांधव परंपरेने करतात, पण मध्यस्थांमुळे त्यांना योग्य मोबदला मिळत नव्हता. ही योजना याच उत्पादनांवर प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन करून तळागाळातील लोकांना बाजारात योग्य भाव मिळवून देते. आता हा आकडा बघा. या योजनेमुळे मूल्य साखळीतील त्यांचा वाटा, जो आधी फक्त 20 ते 25% होता, तो थेट 70 ते 75% वाढवण्याचं भव्य उद्दिष्ट आहे. ही खरंच एक मोठी झेप आहे. आता ही संपूर्ण कार्यप्रणाली कशी चालते ते बघूया. हे समजायला अगदी सोपं आहे. सर्वात आधी जंगलातून ही वनोत्पादने गोळा केली जातात. त्यानंतर ती थेट वनधन बचत गटांकडे आणली जातात, जिथे त्यांच्यावर प्राथमिक प्रक्रिया केली जाते.
आणि मग ही उत्पादने मोठ्या प्रमाणावर वनधन विकास केंद्रांवर एकत्रित केली जातात. यामुळे होतं काय, तर मध्यस्थांना टाळून थेट मोठ्या बाजारपेठेत ही उत्पादने विकली जातात आणि नफा थेट तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचतो. आता हे दोन आकडे बघा, 15 आणि 300. हे आकडे खूप काही सांगून जातात. एका वन धन विकास केंद्राअंतर्गत तब्बल 15 आदिवासी बचत गट एकत्र येतात. म्हणजेच एका केंद्रामागे जवळपास 300 आदिवासी लाभार्थ्यांना रोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाचा थेट लाभ मिळतो. एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आल्यामुळे घाऊक बाजारात चांगला भाव मिळवण्यासाठी त्यांची बार्गेनिंग पॉवर म्हणजेच सौदेबाजीची ताकद प्रचंड वाढते. आणि आता येऊया आपल्या आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि आवडीच्या टप्प्यावर. विभाग 4, चौकीदार परीक्षेची तयारी. चला आता भूगोलाच्या ज्ञानाची एक छोटीशी चाचणी घेऊया. हा प्रश्न मागील परीक्षांमध्ये वारंवार विचारला गेला आहे. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? जरा विचार करा आणि उत्तर आठवण्याचा प्रयत्न करा. अगदी बरोबर. राधानगरी हे धरण भोगावती नदीवर आहे. हे कोल्हापूर जिल्ह्यात येतं. आणि जाता जाता सामान्य विज्ञानाची एक फन फॅक्टसुद्धा बघूया. आपण जी कॉफी पितो त्या कॉफीमध्ये कॅफीन नावाचा अपायकारक घटक असतो. असे वन लाइनर आणि फॅक्ट बेस्ड प्रश्न गट ड आणि चौकीदार परीक्षांमध्ये नेहमी येतात. त्यामुळे हे फॅक्ट्स वेगाने लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. हे सर्व बघून नक्कीच लक्षात येतं की अभ्यासाची व्याप्ती किती मोठी असली पाहिजे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यात आहे. भारताच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेले संग्रहालय नागपूर येथे आहे आणि तुंगारेश्वर अभयारण्य पालघर जिल्ह्यात आहे. ही सगळी ठिकाणे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत हाय यील्ड आहेत, त्यामुळे ती तोंडपाठ असलीच पाहिजेत. आता हा शेवटचा रॅपिड फायर प्रश्न पाहूया. झूम हा कशाचा प्रकार आहे? याचा थोडा विचार करा. आपण सुरुवातीला आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या निसर्गाशी असलेल्या नात्याबद्दल जी चर्चा केली ना, त्याच्याशीच हा शब्द कुठेतरी जोडलेला आहे. बरोबर ओळखलात. उत्तर आहे शेतीचा प्रकार. झूम ही एक पारंपरिक स्थलांतरित शेतीची पद्धत आहे, जी भारताच्या ईशान्येकडील आणि इतर काही भागांतील आदिवासी समुदायांकडून परंपरेने केली जाते. हा प्रश्न थेट त्यांच्या मुख्य उपजीविकेशी संबंधित आहे. आज आपण वारली कलेच्या सौंदर्यापासनं ते ऐतिहासिक संघर्षापर्यंत आणि आधुनिक वनधन योजनेपासनं ते थेट परीक्षेच्या तयारीपर्यंतचा एक खूप मोठा आणि रंजक पल्ला गाठलाय. शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच उरतो. उद्या जेव्हा नवीन अधिकारी किंवा चौकीदार म्हणून या विभागात रुजू होतील, तेव्हा केवळ एक नोकरी म्हणून नाही, तर या प्रदीर्घ संघर्षातून उभ्या राहिलेल्या वारशाचे खरे रक्षक म्हणून कसं काम करता येईल याचा नक्की विचार व्हावा. आजच्या या माहिती सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच अविरत आणि जोमाने अभ्यास सुरू राहू द्या.